नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील कुराणवाडी ते बारागाव नांदूर रोडची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या ठिकाणी पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्या कारणाने स्थानिक नागरिकांनी शासनाकडे ये-जा करण्यासाठी चक्क पाण्यातील बोटीची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात कुराणवाडी बारागाव नांदूर या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। यामध्ये या रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने येणाऱ्या शेतकरी, विद्यार्थी, दूध उत्पादक, इतर वाहन चालकांना या रस्त्याने येताना जाताना पाण्याच्या डबक्यातून येण्याची दुर्दैवी वेळ येते। या ठिकाणी लहान मुले ये-जा करताना पाण्यातून पायवाट काढत असताना दिसून येतात। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या रस्त्याची लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत अशी मागणी करण्यात येते। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। यमुनाजी आहे बारागाव, जाणार बारागाव नांदूर। हा राहुरी बारागाव नांदूर आणि कुरणवाडी असा जाणारा रस्ता आहे आणि आता पावसाळा सुरू होण्याच्या आधीच ही अशी अवस्था आहे। तर अजून तर पावसाळा सुरू व्हायचा। या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे आणि पुढे 2 गावं आहे। मळहद्दीत मोठ्या संख्येने लोक राहतात। वाड्यावर वस्तीवर जाणारा हा रस्ता आहे, अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, पण याची फार 4-5 वर्षापासून दुर्गम अवस्था आहे। या ठिकाणी पाणी साचलं जातं, याच्याकडं ग्रामस्थांचं कोणाचंही लक्ष नाही आणि शासनाचंही लक्ष नाही। परंतु लहान मुलांना शाळेत जाताना फार परिकष्ट करावं लागतील। अनेक या ठिकाणी अपघात झालेले आहेत। या ठिकाणी पेशंट जर आणलं तर ते व्यवस्थित हॉस्पिटलपर्यंत जाणं शक्य होत नाही। अशा प्रकारे हा बारागाव नांदूर कुरणवाडी रस्ता याची दुरावस्था अतिशय वाईट झालेली आहे। तर यात शासनाने याच्याकडे लक्ष घालावं असं मी बारागाव नांदूर ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। कांता मोहन पवार, बारागाव नांदूर। आम्ही या राहुरी नांदूर कुरणवाडी रोड या रोडला इतका त्रास आहे ना, तर जाण्या येण्याची सुद्धा सोय नाही आमची। इथं सरकारी दवाखाना आहे, ॲम्ब्युलन्स जातात येतात, त्यांना सुद्धा निघता येत नाही इथून। लहान लहान मुलं शाळेत जातात, त्यांना सुद्धा शाळेत जाता येत नाही इथून। गाड्या जातात, कुरणवाडीच्या जातात, मंडलिकाखड्यावरच्या जातात, इकडून जायची सोयच नाही। गेली किती वर्षापासून हा रस्ता झालेला नाही? हा रस्ता कमीत कमी 15-16 वर्षापासून असाच आहे रस्ता आणि ह्या रस्त्याचं पाणी आमच्या घरांनी जातं। रात्री खूप पाऊस झाला तर आम्हाला झोपायला जागा नाही, का बसायला जागा नव्हती। मग इथल्या ग्रामपंचायतला किंवा इथले तुमचे नेते त्यांना तुम्ही सांगितलं नाही का? एकटीच्यानी वरड कोणी घेत नाही ना। सगळे महिला येऊन किंवा सगळ्या गलीतले लोक येऊन जर त्यांनी वरड दिली तर घेणार नाही का ते वरड? इथं कोणीच येत नाही, मी एकटी काय करणार आहे? हे पुणे रस्त्याने सरळ चालले ते दुकानामध्ये म्हणून आले मी तुम्हाला माहीतच नव्हतं इथं काय चालू आहे ते। आमची दुसरी काही नाही, हा रस्ता त्यांनी सुधारणा करावं या रस्त्याची। मी शेख आरिफ या बारागाव नांदूर गावचा रहिवासी असून सदर हा तुम्ही जो रस्ता पाहत आहे हा कुरणवाडी, चिंचळ, ताराबाद, म्हैसगाव या रस्त्याला जोडणारा रस्ता आहे। बारागाव नांदूर गावामधून जातो। तरी या रस्त्याची अवस्था इतकी भयानक झालेली आहे का अक्षरशः खड्डे खूप मोठेले आहे। साधारणतः हा ढोकरवाडी, महूमस्ती, कुरणवाडी, आपलं ढोकरवाडी, काखडी शाळा म्हणजे हे जवळजवळ सगळे वस्त्यांना जोडणारा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याची दुरावस्था इतकी बिकट झाली आहे का प्रशासनाने आणि ग्रामपंचायत प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने या रस्त्याची योग्य ती दखल घ्यावी। कारण वारंवार या ठिकाणी डिप्पी आहे, लाईटची मोठी डिप्पी आहे। आता पाण्या पावसाचे दिवस आहे, यामुळं जर प्रसंगावधानाने जर लाईटीचा काही प्रॉब्लेम झाला तर तार तुटून या पाण्यात पडू शकते। मुलं किंवा प्रवासी यांना काही इजा होऊ नये यासाठी तहसील प्रशासनाने तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी ही नम्र विनंती। तात्पुरत्या स्वरूपात या पाण्याची विल्हेवाट लावायची जर झालं तर ग्रामपंचायत प्रशासनाला एवढीच विनंती का अंडरग्राऊंड गटर न करता हे पाणी JCBच्या साहाय्याने साधी गटर खोदून आणि योग्य ते दुकान आहे, लोकांची दुकानं आहे, तर त्यांच्यासमोर पाईप टाकून हे पाणी खाली कसं जाते या स्वरूपात त्यांनी एक योग्य ते नियोजन करावे आणि हे पाणी जाऊ शकतं। हे ग्रामपंचायतीने याची दखल घ्यावी। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।